काळभोर परिसरातील जॉय नेस्ट सोसायटीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे। सोसायटीच्या आवारात सायकल खेळत असलेल्या 5 वर्षीय निष्कर्ष शाश्वत स्वामी या चिमुकल्याचा एका कारने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या भीषण अपघातात निष्कर्षाचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार निष्कर्ष हा सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर नेहमीप्रमाणे सायकल चालवत खेळत होता। त्याच वेळी सोसायटीतून जाणाऱ्या एका कार चालकाने निष्कर्षकडे दुर्लक्ष केल्याने कार थेट चिमुकल्यावर गेली। अपघात इतका भीषण होता की निष्कर्षला गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांनी तात्काळ धाव घेतली आणि मुलाला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेमुळे संपूर्ण सोसायटीत शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान निष्कर्षाच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। त्यांच्या तक्रारीवरून संबंधित कार चालकावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे सोसायटी परिसरातील वाहन वेग, मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि वाहन चालकांची निष्काळजीपणा यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।